All systems for gaming will be prepared in a few minutes. For now, feel free. हॅलो एव्हरीवन, खूप दिवसाच्या ब्रेक नंतर आपण भेटत आहोत. आय नो की या वर्षीची सेट एक्झाम थोडीशी उशिरा डिक्लेअर झाली आणि त्यामुळे आपल्याला प्रिपरेशनला खूप कमी दिवस उरलेत. पण माझं असं म्हणणं आहे की जेवढे काही आपल्याला दिवस भेटलेत तेवढे सफिशियंट आहेत. तर प्रिपरेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण आज युनिट 1 म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड डिस्कस करणार आहोत. एक्झाममध्ये काय झालं की फॅक्च्युअल बेस्ड प्रश्न कमी केले आणि तुम्ही विचार करून उत्तरं द्यावे असे प्रश्न जास्त विचारलेत. आणि त्या अनुषंगानं आपण आज गेल्या काही वर्षात विचारलेले महत्त्वाचे पॉइंट्स हे डिस्कस करणार आहोत. त्यामुळे आता अजिबात टेन्शन न घेता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. या स्लाइडमध्ये आपण अध्यापन स्तर म्हणजेच लेवल्स ऑफ टीचिंग वर फोकस करणार आहोत. हा पॉइंट एक्झाममध्ये खूप वेळा फोकसमध्ये आलेला आहे आणि या ज्या स्क्रीनवर येलो केलेल्या गोष्टी दिसत आहेत त्या ॲज अ क्वेश्चन म्हणून तुम्हाला ऑलरेडी विचारलं गेलेलं आहे. मग पाहूयात की या संदर्भात आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली आहे स्मृतीस्तर म्हणजेच मेमरी लेवल. या लेवलच्या नावातच सगळं काही दडलं गेलेलं आहे. ते म्हणजे स्मरणशक्तीवर आधारित म्हणजे मेमरीवर आधारित ही लेवल आहे. आणि दुसरी गोष्ट की यामध्ये तथ्यात्मक माहिती म्हणजे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे जे काही पुस्तकात आहे ते फॅक्च्युअल जशाल तसं वाचणे आणि त्याबद्दल अधिक न विचार करता त्या गोष्टी लक्षात ठेवून एक्झाममध्ये सांगणे. असं करणं म्हणजे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवणे. ही जी मेथड आहे ती शिक्षक केंद्रित म्हणजे टीचर सेंटर्ड मेथड आहे. या लेवलमध्ये पाठांतरावर आधारित अध्ययन असते आणि इथं विचार प्रक्रियेला एकदम कमी वाव असतो. म्हणजे या लेवलमध्ये आपण फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लर्न करायची आणि ती जशीला तशी आपण एक्झाममध्ये उतरवायची. त्यामध्ये आपल्या बुद्धीचा कस आपण लावायचा नाहीये. या लेवलमध्ये फक्त मेमरी बेस्ड लर्निंग वर आपण फोकस करतो. या पुढची लेवल आहे आकलन स्तर म्हणजेच अंडरस्टँडिंग लेवल. या आकलन स्तरावर आपल्याला स्मरणशक्ती आणि अंतर्दृष्टी म्हणजे मेमरी लेवलचा तर आपल्याला वापर करायचाच आहे, प्लस इनसाइट्स पण इथं आपल्याला कव्हर करायचे आहेत. म्हणजे या लेवलवर आपल्याला पूर्णतः मेमरीवर तर आधारित राहायचंच, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तर लर्न करायची, प्लस त्यांचे इनसाइट्स म्हणजे थोडासा आपल्याला इथं बुद्धीचा वापर करायचा आहे आणि त्या फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनला आपण थोडंसं इथं एक्सप्लोर करणार आहोत. दुसरी गोष्ट की इथं अर्थ समजून घेण्यावर भर दिला जातो. इथं आपल्याला अर्थ समजून देण्यावर पण भर द्यायचा आहे. म्हणजे कंडेन्सेशन ही प्रोसेस आपण बघितली तर ती प्रोसेस फक्त लक्षात न ठेवता ऍक्च्युअल कंडेन्सेशन म्हणजे काय, त्यामध्ये काय होतं या गोष्टी आपण लक्षात ठेवतो किंवा समजून घेतो. शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही इथं सक्रिय असतात. आता पहिलीची मेमरी लेवल जी आहे ती मेमरी लेवल फक्त टीचर सेंटर्ड आहे म्हणजे शिक्षक केंद्रित आहे. पण अंडरस्टँडिंग लेवलमध्ये आपल्याला टीचर आणि स्टुडंट हे दोघेही इन्व्हॉल्व्ह होतात. त्यानंतर शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे विषयावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न. अंडरस्टँडिंग लेवलमध्ये आपण एखादी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवली, त्याचा अर्थ समजून घेतला, ती प्रोसेस काय असते हे समजून घेतलं, म्हणजे ओव्हरऑल आपण त्या टीचरमध्ये मास्टर होतो म्हणजे त्या विषयामध्ये आपण परफेक्ट होतो. हे इथं सांगायचा प्रयत्न केलाय. आय होप की या दोन्ही गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. मग आता आपण हायर गोष्टीकडे वळूयात, ते म्हणजे चिंतनशील स्तर म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. आता या लेवलमध्ये प्रामुख्याने काय होतं की एकतर मेमरी आहे म्हणजे स्मरणशक्ती आहे, लक्षात ठेवायचं, जे की आपण स्मृती स्तरावर पाहिलंय ते म्हणजे मेमरीचा वापर करणे. इथं एखादी गोष्ट लक्षात ठेवायची, मग त्या गोष्टीचे इनसाइट्स पण आपल्याला कव्हर करायचे आणि त्याहून पुढे जाऊन आपल्याला त्या शिकलेल्या गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये वापर करून घ्यायचा आहे. साध्या शब्दात सांगायचं म्हणजे स्मरणशक्तीचा इथं वापर होतो, अंतर्दृष्टी आपण यूज करतो आणि शेवटी समस्या निराकरणावर आपण भर देतो. म्हणजे या लेवलमध्ये आपण शिकलेल्या नॉलेजचा पूर्ण वापर करून एखादा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. म्हणूनच रिफ्लेक्टिव्ह टीचिंगला हायर लेवल ऑफ टीचिंग म्हणतात. मग यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात तर विचार करणे व ज्ञानाचा उपयोग करणे महत्वाचं आहे. ही मेथड विद्यार्थी केंद्रित आहे. इथं टीचरचा रोल हा खूप कमी आहे, सगळा भार हा विद्यार्थ्यावर आहे. त्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्याला गोष्टीचं आकलन करायचे आणि त्याला त्या गोष्टी अप्लाय करायच्यात प्रॉब्लेम आल्यानंतर. सो इथं विद्यार्थी केंद्रित ही मेथड आहे असं आपण म्हणू शकतो. ही प्रोसेस ही चक्रीय प्रक्रिया आहे म्हणजे सायक्लिक प्रोसेस आहे. इथं लर्निंग, मग अप्लाय करणे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे,
परत लर्निंग करणे, त्याचं आकलन करणे, परत प्रॉब्लेम, अशी सायकल या पद्धतीमध्ये चालत राहते. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे मुक्त व स्वतंत्र विचारांना इथं प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे विद्यार्थ्याला सांगितलं जातं की तू तुझ्या पद्धतीने आयडिया अप्लाय कर, तू तुझं डोकं लाव, तू तुझी क्रिएटिव्हिटी इथं दाखव. ही लेवल आपण हायर एज्युकेशनशी कोरिलेट करू शकतो. इथं पॉइंट वाईज प्रत्येक गोष्टी आपल्याला शिकवल्या जात नाहीत, पण त्या गोष्टी शिकून आपण नोट्स काढून ती लर्निंग केली जाते आणि त्या प्रॉब्लेमला आपण स्वतः सॉल्व्ह केलं जातं. रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग मध्ये एक गोष्ट हायलाइट करायची राहिली ती म्हणजे ही चक्रीय प्रक्रिया आहे, म्हणजे सायक्लिक प्रोसेस आहे. हा प्रश्न ऑलरेडी आपल्याला विचारला गेला होता. खाली ह्या ज्या इमोजीस दिल्यात त्या तुम्हाला कोरिलेट करता याव्यात म्हणून दिल्यात. त्यामुळे बघा, स्मृतीस्तर म्हणलं की तुम्ही हा फोटो लक्षात ठेवला पाहिजे, जिथे की फक्त डोक्याचा वापर हे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्यासाठी होतो. आकलन स्तर म्हणलं की एखाद्या गोष्टीला बघा कसं अनालिसिस केलं जातं ते तिथं पाहिलंय. आणि रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये मी काय चित्र दाखवले की विद्यार्थी स्वतः बोलतोय, काहीतरी इंटरप्रेट करतोय. या एलिमेंट्समुळे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी थोडंसं जास्त सोपं जाईल असा माझा प्रयत्न आहे. जे मुलं इंग्लिशमधून प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी ही स्लाइड मी बनवली. आणि मला असं वाटतं की या गोष्टी इंग्लिशमध्ये प्रिपेअर केल्यामुळे थोडंसं आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं. जसं की मेमरी लेवलमध्ये फक्त मेमरीचा वापर होतो, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपण लक्षात ठेवतो. अंडरस्टँडिंग लेवलमध्ये मेमरी प्लस इन्साइट्स आपल्याला गरजेचे असतात. आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये मेमरी, इन्साइट आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ह्या गोष्टी इन्क्लूड आहेत. आणि बाकीच्या ही गोष्टी इथं पाहून घ्या, जे की टीचर सेंटर्ड ही मेथड आहे. या मेथडमध्ये दोघंही इन्व्हॉल्व होतात. आणि शेवटची मेथड ही फक्त स्टुडंट सेंटर्ड आहे. इथं रूट लर्निंग होते, इथं मास्टर बनतो आपण त्या एखाद्या सब्जेक्टमध्ये. आणि इथं मात्र सायक्लिक प्रोसेस असून इथं ओपन आणि इंडिपेंडंट थिंकिंग आपल्याला करायला मिळते. तुमचं प्रिपरेशन कोणत्याही लँग्वेजमध्ये असो, या गोष्टी सोप्याच आहेत आणि दोन्ही लँग्वेजचा आधार घेऊन ते लक्षात ठेवा असं माझं म्हणणं राहील. या युनिटमधला पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे मूल्यमापनाचे प्रकार. हल्लीच्या वर्षी या टॉपिकवर भरपूर प्रश्न विचारले गेलेत. येलो केलेल्या गोष्टीवरून ते तुमच्या लक्षात आलेलंच असेल. क्विकली आपण या गोष्टी कव्हर करूयात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्थाननिश्चिती म्हणजेच प्लेसमेंट मेथड. या मूल्यमापनात काय होतं की हे प्रवेशपूर्व म्हणजे सुरुवातीला घेतलं जातं. आणि सुरुवातीला घेतलं गेल्यामुळे इथं जे तुम्हाला ऑलरेडी ज्ञान आहे त्यातच फक्त मोजमाप होऊ शकतं. म्हणजे विद्यार्थी प्रवेश घेण्याच्या आधीच त्याला किती नॉलेज आहे हे आपण इथं ठरवू शकतो. म्हणजेच इथं प्रवेश वर्तन आपल्याला थोडक्यात समजतं. इथं वर्तनचा अर्थ वागणे असाच घेऊ नका. प्रवेश वर्तन म्हणजे त्या सब्जेक्टचं एंट्री लेवलवरचं त्याचं नॉलेज असं इथं म्हणायचं. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्याचा योग्य स्तर किंवा गट निर्माण होतो. म्हणजे जसं की बॅचेस, खूप सारे विद्यार्थी समजा ऍडमिशन घेतले तर त्यांना डिस्टिंग्विश कसं करायचं, तर एखादी एंट्रन्स एक्झाम ठेवायची. मग त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये हुशार विद्यार्थी वेगळ्या डिव्हिजनमध्ये, मग मीडियम विद्यार्थ्याची वेगळी डिव्हिजन. आणि ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची खूप गरज आहे, मी इथं वीक विद्यार्थी अशी टर्म यूज करणार नाही, तर असं म्हणेल की ज्या विद्यार्थ्याकडे जास्त लक्ष द्यायची गरज आहे असे विद्यार्थी. या क्लासिफिकेशनमुळे काय होतं की एखाद्या गटाला कोणत्या लेवलला शिकवायचे ते इथं क्लिअरली कळतं. आणि या प्लेसमेंट मेथडचे उदाहरण पाहिजे झाले तर प्रवेश परीक्षा, पूर्व चाचणी म्हणजेच एंट्रन्स एक्झामिनेशन असे आहेत. पुढचा टाईप आहे आकारिक म्हणजेच फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन. ही मेथड कधी अप्लाय करू शकतो तर अध्यापन प्रक्रियेदरम्यान केली जाते. विद्यार्थ्याच्या प्रगतीवर इथं लक्ष दिलं जातं आणि अध्यापनात आवश्यक ते बदल आपण सायमल्टेनियसली करू शकतो. आणि याचं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर अंतर्गत परीक्षा किंवा छोट्या मोठ्या चाचण्या, युनिट टेस्ट वगैरे. मग यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन हे कोर्स दरम्यान केलं जातं. दुसरी गोष्ट, इथं युनिट टेस्ट घेतल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याचं कुठं चुकतंय हे समजून घेऊन त्याला आपण वेगळ्या प्रकारे ते टीचिंग करू शकतो किंवा वेगळ्या पद्धतीने ते सांगू शकतो. या थ्रू काय होऊ शकतं की विद्यार्थ्याच्या प्रगतीवर आपण सातत्याने लक्ष ठेवू शकतो आणि टीचिंग मध्ये पण बदल करू शकतो. म्हणजे एखादा टॉपिक शिकवला, तो समजला नाही, विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क पडले, तर आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तो पॉइंट समजून सांगू शकतो. इथं आकारिक आणि साकारिक मध्ये अजिबात गल्लत करू नका. आकारिक मूल्यमापन हे कम्प्लिटली कुठं आहे हे लक्षात ठेवा, ड्युरिंग कोर्स आहे. आणि साकारिक हे एकदम शेवटी आहे जे आपण पाहणारच आहोत. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे नैदानिक मूल्यमापन, त्यालाच डायग्नोस्टिक आपण म्हणू शकतो. यामध्ये लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या तर यामध्ये उपाययोजनासाठी भर दिला जातो.
इथं त्वरित अडचण आपण सोडवतो, म्हणजे प्रॉब्लेम आला की त्याचं लगेच सोल्युशन कसं मिळेल यावर लक्ष दिलं जातं. आणि इथं शिकण्यात येणाऱ्या समस्यांची ओळख केली जाते, म्हणजे प्रॉब्लेमचं आयडेंटिफिकेशन इथं होतं की शिकताना कोणत्या कोणत्या अडचणी येऊ शकतात ते आपण इथं ठरवू शकतो. आणि याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर सुधारात्मक विश्लेषण चाचणी. सुधारात्मक विश्लेषण चाचणीमध्ये काय होतं की एक्झाम झाल्यानंतर त्यांच्या प्रश्नांचं विश्लेषण तिथं केलं जातं. म्हणजे युट्यूबवर पहा, पेपर झाले की भरपूर जण त्याचं सोल्युशन कसं काढायचं ते सांगतात. ती म्हणजेच विश्लेषण चाचणी आपण म्हणू शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे नैदानिक मूल्यमापन जे आहे ते एकदम फायनल वेळेसच होतं असं नाही. नैदानिक मूल्यमापनाचा उद्देश आहे की प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणं, त्याला आपण जजमेंट म्हणून ट्रीट करू शकत नाही. आणि फायनली शेवटची मेथड आहे ती म्हणजे साकारिक मूल्यमापन, याला समेटिव्ह असं म्हणू शकतो. यामध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर पहा, अभ्यासक्रमाच्या शेवटी ही टेस्ट घेतली जाते आणि इथं अंतिम निर्णय जाहीर केला जातो. डायरेक्ट सांगितलं जातं तुम्ही पास आहे, फेल आहे, मला इथं सुधारणेला वाव नाही, तुम्ही इतर सुधारणा करा न करा डझंट मॅटर. फक्त जजमेंट देण्यासाठी ही टेस्ट वापरतो आपण. आणि इथं अध्ययन उद्दिष्टे साध्य झाली का नाही हे फक्त तपासतो की बाबा एखाद्या विद्यार्थ्याला खरंच कळालं का. काय काय विद्यार्थी काय करतात की मला खूप कळालं, मला समजलं म्हणतात, पण ऍक्च्युअल टेस्ट घेतल्यानंतर त्यांना कमी मार्क पडतात. मग कमी मार्क पडले म्हणजे ते आपण शिकवलेलं साध्य झालं का नाही हे आपण ठरवू शकतो ना, तसंच काहीसं इथं आहे. आणि इथं एकूण कामगिरीचे मूल्यमापन केले जाते, विद्यार्थ्याचा एकूण परफॉर्मन्स कसा होता हे इथं आपण ठरवू शकतो. आता याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर वार्षिक परीक्षा ज्या घेतल्या जातात त्या, किंवा अंतिम सत्र परीक्षा जसं की एंड सेमिस्टर एक्झाम वगैरे. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्याने फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि यामध्ये लक्षात ठेवा की फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि समेटिव्ह इव्हॅल्युएशन या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. डायग्नोस्टिक मध्ये फक्त आपण प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड करण्याकडे लक्ष दिलं जातं, म्हणजेच फीडबॅक वगैरे किंवा इमिडिएट सोल्युशन. आणि फॉर्मेटिव्ह मध्ये काय आहे की ड्युरिंग कोर्स आहे, मॉनिटर पण केलं जातं, प्रोसेसला पण मॉडिफाय करू शकतो. आणि समेटिव्ह मध्ये मात्र फायनल जजमेंट दिलं जातं. एंड ऑफ द कोर्सला ही एक्झाम होते आणि इथं एखाद्या विद्यार्थ्याला तो खरंच टॉपिक किती कळाला हे आपण इथं ठरवू शकतो. आणि स्क्रीनवरच्या गोष्टी जर तुम्ही नीट लक्षात ठेवल्या तर तुमचे 2 मार्क हे फिक्सच समजा. पुढच्या पॉईंटकडे आपण वळूयात, ते म्हणजे अध्यापन पद्धती, यालाच टीचिंग मेथड्स असं आपण म्हणू शकतो.